खूप वर्षांपासूनची इच्छा होती स्वामींच्या इथल्या मठात जावं आणि ही कंठी तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितली, मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर ही आपल्या घरच्या स्वामींसाठी नाही तर मठातल्या स्वामींसाठी मी बनवलेली. पळसदरीला निघालेलो आम्ही सकाळी 7ची ट्रेन पकडलेली डोंबिवलीवरनं कर्जतला. इथे सगळे माझी बहिणी आणि मुलं होती आणि आम्ही खूप वर्षापासून ठरवतोय, खूप वर्षापासून ना फायनली कर्जतवरनं निघालो. कर्जतवरनं मी तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, तुम्ही बघा यूट्यूबला जाऊन, लिंक बायोमध्ये आहे. छान आपल्या मठामध्ये येऊन पोचलो पळसदरीच्या. एवढं सुंदर मठ आणि एवढं परिसर, प्रसन्न वातावरण, अगदी सुंदर मठ आहे. मठाबद्दल जास्त मला माहिती नाही, मी फर्स्ट टाइम गेलेली आणि जे काही आहे ते सविस्तर तुम्हाला ट्रेनचं वगैरे कसं काही सांगितलेलं आहे मी माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. ही कंठी जेव्हा मी बनवत होती ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता, काही स्वामींना प्रत्यक्ष घालताना मला म्हणजे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करता यावं, कारण का एवढी कंठी तुमच्याबरोबर शेअर केलेली आणि फायनली ते मनातली गोष्ट माझी झाली. आणि ह्या मठाची खासियत म्हणजे स्वामींना पुण्याहून मुंबईला जाताना ह्या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केलेलं, म्हणून ह्या ठिकाणाला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर एक मित्र मिळाला, म्हणजे अचानक कुठनं आलं माहीत नाही. आम्ही जाताना कर्जतवरनं गेलेलो, येताना आम्ही पळसदरीच्या स्टेशनवरनं आलो. तर तिथनं आम्हाला त्या सांगितलेलं त्या काकानी का इथनंच जवळच स्टेशन आहे. मग निघताना आम्हाला ह्यानी वाट दाखवली, पूर्ण स्टेशनपर्यंत तो आमच्या बरोबर होता आणि छान वाटलं. पण त्याच्या अंगावर खरूज आले ना, तर माझ्या मनात एकच गोष्ट येत होती का इथे जवळ मेडिकल असता तर मी त्याला ती खाजेची एखादी टॅबलेट दिली असती तर मला अजून आनंद वाटला असता. त्याला खाऊ वगैरे घातलं आणि मग आम्ही ना इथनंच अचानक ठरलं आमचं का आपण ना खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात जावं. तर मग आम्ही निघालो इथनं. बघा निघताना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि आमची ट्रेन आली. तर एक होतं का एक तर मुंबईची ट्रेन मिळाली तर आपण आपल्या घरी जाऊया, नाही तर खोपोली ट्रेन मिळाली का तिकडे जाऊया. देवाच्याच मनात असताना आम्हाला खोपोली ट्रेन मिळाली आणि येताना आम्हाला पुन्हा हा दिसला. तर अशा प्रकारे आम्ही निघालो खोपोलीला आणि छान तिथलं सुद्धा दर्शन वगैरे छान झालं. मी जास्त काय शूट झाले नाही, मोठा व्लॉग माझा आहे, तुम्ही जाऊन बघा. यूट्यूबची लिंक बायोमध्ये आहे, वर माझ्या चॅनेलच्या इथे बघायला ब्लू कलरची यूट्यूब लिंक आहे, तिथे जाऊन बघा, तुम्हाला सविस्तर व्लॉग बघायला मिळेल. आनंदसुद्धा घ्या सगळ्या गोष्टींचा. आणि इथे खोपोलीचं मठ सगळ्यांना माहीत आहे, गगनबावड्याला गगनगिरी महाराजांचं, आम्ही तिथे सुद्धा जाऊन आलेलो आहे. इथे तर भरपूर वेळा गेलेलो. तर खूप सुंदर शांत प्रसन्न वातावरण, म्हणजे ना खूप छान आजचा दिवस होता. छान वाटलं सगळं. आणि आम्ही सकाळी 7ला जी घरातनं निघालेलो होती 2:30 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी होतो. एवढं सगळं दर्शन करून ह्याचा आनंद होता. आम्हाला ट्रेनसुद्धा पटापट मिळाली, मनातल्या सगळ्या गोष्टी छान झाल्या. निघतानाचा सगळ्यांबरोबरचा हा व्हिडिओ आणि फायनली पुन्हा एकदा येऊ असा विचार करत निघाले. चला ब्लॉग इथपर्यंत होता, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.